students, in last lecture we have completed electromagnetic induction. In CBSE, this is another chapter. This is separate chapter from this chapter. But in state board, the both chapters are combined. So alternating current is AC. आता याच्यावर आपण थोडंसं डिस्कशन करूया. लास्ट क्लासमध्ये आपण बघितलं होतं there are two types of current. Alternating current, AC stands for alternating current, and DC stands for direct current. When I asked a number of students about which current is dangerous, and most of the students gives the answer that direct current is dangerous. Why? By the name itself. So it is direct current. And direct current आहे त्यामुळे तो काय आहे डेंजरस आहे. But ते चुकीचं आहे. Alternating current is dangerous actually. Direct current कुठे वापरता तुम्ही? Direct current in household applications किंवा domestic applications. जे आपल्या घरामध्ये वगैरे जो करंट आहे तो कसला आहे डीसी आहे. डायरेक्ट करंट आहे. पण तो काय करतो आपल्याला धक्का देऊन बाजूला पडतो. तो तुम्हाला अट्रॅक्ट करत नाही किंवा तुम्हाला चिपकून ठेवत नाही. तुम्ही काय करता धक्काले जाता. पण तो जर तुम्ही ह्याच्यावरती बघितलं इलेक्ट्रिक वायर्सच्या ज्या असतील इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्सफर करणाऱ्या ज्या वायर्स असतात तिथं बघितलं त्या वायर करता तुम्हाला अट्रॅक्ट करतात आणि तुम्ही त्याला चिपकून बसतात. अँड दॅट इज अल्टरनेटिंग करंट. म्हणजे आता डेंजरस कोणतं आहे अल्टरनेटिंग करंट डेंजरस आहे तर तुम्हाला सोडतच नाही. पूर्ण बॉडीतून जोपर्यंत करंट पास होत नाही तोपर्यंत म्हणजे तुमची डेथ झाली असेल. सो दिस इज तुमची म्हणजे एखाद्या पर्सनची. सो दिस इज अल्टरनेटिंग करंट. डायरेक्ट करंट म्हणजे जो घरी असतो हाऊसहोल्ड पर्पजला खूप कमी असतो. सो इट इज अराउंड 220 वोल्ट असेल समजा. ही अराउंड रेंज असायची. खूप कमी तर कमी म्हणा 10 वोल्ट पासून 220 वोल्ट पर्यंत. हा जो आहे हा अराउंड 4000 वोल्ट मोठा करंट असतो. ठीक आहे ना. एसी करंट काय असतो त्याची व्हॅल्यू जास्त असते. सो अल्टरनेटिंग करंट हा so actually alternating current is dangerous. So now we are going to study alternating current. मग हे कुठं बघायला मिळतं आता सेल असते छोटे सेल आपण बघतो. सो त्याच्यात असेल तर तो डीसी असतो खूप लहान असणार बॅटरीमध्ये वगैरे. मग अल्टरनेटिंग करंट कुठून येतो तर पॉवर प्लॅन्ट पासून ट्रान्सफॉर्मर पर्यंत जो करंट येतो तो काय असतो अल्टरनेटिंग करंट असतो. मग अल्टरनेटिंग करंट काय यूज केला तिथं डीसी काय यूज केला नाही. सो अल्टरनेटिंग करंट हा सायनोसॉइडल वेव्ह असतो. सायनोसॉइडल वेव्ह असल्यामुळे काय होणार तो वेव्ह फॉर्ममध्ये ट्रान्सफर होतो आणि कमी टाइममध्ये तो आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. सो त्यामुळे अल्टरनेटिंग करंटचा आपण वापर करतो. कारण का टाइम पण आपल्याला काय आहे इसेन्शियल आहे. कमी टाइमपर्यंत आपल्याला ती इलेक्ट्रिसिटी कोयना पॉवर प्लॅन्टपासून आपल्या इथपर्यंत आली पाहिजे आणि विदाउट एनी लॉस. टाइम तुम्ही जर म्हटलं टाइमची काय करायचं असं निवांत आलं तरी काय हरकत आहे. पण जितका टाइम लागेल when time increases so that much amount of resistance it will offer. म्हणजे जितके टाइम ते काय बाहेर करून पास होणार. So as time increases, what will happen? See, we have studied in 10th class H is equal to I square RT, where this T stands for time, R stands for current, R stands for resistance, and H stands for heat. So how much amount of time the electricity passes through the wire, that much amount of heat will be produced. And heat will be rejected in the atmosphere as a loss. ती लॉस म्हणून काय होणार आहे तेवढी इलेक्ट्रिसिटी लॉस होणार आहे लूज होणार आहे. मग इलेक्ट्रिसिटी जर लूज व्हायची नसेल त्याचा जर लॉस आपल्याला नको असेल तर ती इलेक्ट्रिसिटी काय झाली पाहिजे फास्टली ॲट व्हेरी रॅपिड स्पीड ती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे इन मिनिमम टाइम. आणि मिनिमम टाइम मध्ये जर ती आपल्याकडे आली पाहिजे सो वी हॅव टू यूज द अल्टरनेटिंग करंट. सो दिस इज द इंट्रोडक्शन. ठीक आहे. मग अल्टरनेटिंग करंट बद्दल बघूया. सो फर्स्ट जसं मी आता बोललो तुम्हाला की अल्टरनेटिंग करंट इज सायनोसॉइडल वेव्ह. सो वी हॅव टू प्रूव्ह हाऊ इट इज सायनोसॉइडल. मग पहिल्यांदा आपण हे बघूया कॉइल. सपोज ही एक कॉइल and this is magnetic field B. This is the direction of magnetic field. Suppose after some time ही कॉइल रोटेट झाली अशी. This is the axis. After some time, suppose this coil rotates with angle theta. Theta angle जरी काय झाले इकडे रोटेट झाले, डिफ्लेक्ट झाले. ठीक आहे. Now theta, which is what? It is
Not constant. Theta is what? Any variable right? Always theta is changing. Theta lies between 0 to 360 degree. आणि हा कंटिन्युअसली चेंज होणार आहे. हे कुठे बघितले आपण नॉर्थ साऊथ पोलच्या मध्ये. If coil is placed and which is moved or which is rotated by means of what? Hydraulic means, by means of air, ठीक है ना, by means of steam. Steam मुळे तो कितना रोटेट करणार, air मध्ये कुठं wind mill मध्ये, steam मध्ये कुठं, steam मुळे steam power plant, tidal power plant, tidal power plants. मग इथं तुम्ही प्रत्येक काय करणार आहे, तुम्ही त्या कॉइलला रोटेट करणार आहात. मग ही कॉइल आपण कन्सिडर केली. ह्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड B आहे. When inside the magnetic field any coil rotates, then according to Faraday's law and Lenz's law, an EMF will be induced in the coil. या coil मध्ये काय होणार आहे, EMF induced होणार आहे. So first of all we will see what is flux. If there are n number of turns, याच्यावरती n number of turns आहेत, ठीक आहे. याचा हे झाले turns. area of coil is A आपण कन्सिडर करूया. एरिया याला आपण ds म्हणतो, ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड B आहे आणि याच्यामधून करंट जो इंड्यूस होणार आहे आपण आता बघूया EMF काय होणार आहे. सो व्हॉट इज phi? Phi is B dot ds. B dot ds म्हणजे काय हो? It is B ds cos theta. B ds cos theta. Now this is ds we can write this as area. So B into area into cos theta. Now this is for one turn. If I consider the coil of n turns, then this flux we can write as NB. And किंवा इथं लिहिलं नसेल तर खाली डायरेक्ट लिहा. इथं लिहा. Suppose this is for one turn. For n turns, it will be NBA cos theta for n turns. But now simple है. Suppose this coil rotates with angular velocity omega. Rotates with angular velocity omega. What is the unit of angular velocity? Angular velocity. Rotational motion मध्ये काय असतं? रोटेशन्स मध्ये अँगल कव्हर होतो, डिस्टन्स कव्हर होत नाही. मग वेलॉसिटीचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड. जिथे डिस्टन्स कव्हर होतं तिथे मीटर पर सेकंड, जिथे अँगल कव्हर होतो तिथे रेडियन पर सेकंड. सो याचं युनिट काय असतं वेलॉसिटीचं, अँगुलर वेलॉसिटीचं? रेडियन पर सेकंड. मग रेडियन म्हणजे काय? थीटा. थीटाचं युनिट काय? रेडियन. अँगल. सेकंड कोणाचं युनिट आहे? टाइमचं. सो वी कॅन राइट ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टाइम. So from theta's unit radian, times unit second, radian per second. इथून theta काय लिहू शकतो आपण? Theta can be written as omega t. हा t इकडे वरती जाणार. Theta can be written as omega into t. बघा इथं काय आले गंमत? Flux is equal to NBA cos omega t. Cos omega t. In place of this theta, I have written omega t. Now according to Lenz's law, EMF is equal to minus d phi by dt. Minus d phi by dt. This is from Lenz's law. From Lenz's law. मग इथं बघा minus d by dt हे सगळं in place of flux we will write NBA cos omega t. मग इथं नंबर ऑफ टर्न्स, एक कॉइल आहे त्याच्यावर नंबर ऑफ टर्न्स बदलणार आहेत का विथ रिस्पेक्ट टू टाइम? नाही. दॅट मीन्स नंबर ऑफ टर्न्स आर कॉन्स्टंट. मॅग्नेटिक फील्ड काय? कॉन्स्टंट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. सो बी इज आल्सो कॉन्स्टंट. कॉइलचा एरिया बदलणार आहे का? कॉइलचा एरिया पण काय आहे? सेम आहे. सो ह्या तीन क्वांटिटीला आपण व्हॅल्यू लिहूया. सो E will be equal to minus NBA d by dt of cos omega t. Okay. Now, NEET वाले students, even though JEE वाले पण हे लक्षात ठेवा की differentiation of
sin x, this is the differentiation चा symbol आहे, this is the symbol of differentiation. Differentiation of sin x is cos x and differentiation of cos x is minus sin x. So remember this. JEE वाल्यांना 11th ला झाला असेल थोडंफार, जर घेतलं असेल मॅथ्स मध्ये नसेल तर 12th मध्ये तुम्ही शिकणार आहात. नीट वाले रिमेंबर दिस. Differentiation of sin x is cos x and differentiation of cos x is minus of sin x. But इथं जर x आहे आणि इथं पण x आहे तर हे असं होणार. If the function in place of x is there another quantity, suppose differentiation of sin of x square. Now if x आहे का नाही, something other than x आहे. हा sin something चं डिफरन्शिएशन काय आहे? cos something. बट हा something x आहे का नाही, मग त्या something चं पण करायला पाहिजे. that is called chain rule. For example, sin something चं डिफरन्शिएशन cos something म्हणजे काय? cos x square. इथं पण झालं म्हणजे या रूल प्रमाणे differentiation of sin x is cos x. but differentiation of sin x square is cos x square. sin something चं डिफरन्शिएशन cos something. but this something is not x. आणि जेव्हा हा x नसतो त्यावेळी त्याचाही करायला पाहिजे इन द प्रोडक्ट याचा पण डिफरन्शिएशन करायला पाहिजे and this is called chain rule. मग हा x स्क्वेअर आहे, x स्क्वेअर चे डिफरन्शिएशन किती येतं बघा. आपल्याला माहिती आहे डिफरन्शिएशनचा रूल, टेक द पॉवर इन द न्यूमरेटर and reduce the power by 1. ही पॉवर खाली घ्या न्यूमरेटर मध्ये आणि पॉवर 1 ने कमी करा. मग आता हा 2 खाली येणार आणि पॉवर 1 ने कमी होणार म्हणजे इथे किती होणार? 1 होणार. म्हणजे हा 2 खाली आला आणि इथे पॉवर 1 झाली. आता हा 2x हा x स्क्वेअर ला मल्टिप्लाय करू नका. हा थीटा आहे, हा x च्या जागी इथे x आहे, इथे x स्क्वेअर च्या जागी हा x स्क्वेअर, हा थीटा आहे. या 2x ला आपण पुढे आणू. सो 2x cos x स्क्वेअर. सो दिस विल बी डिफरन्शिएशन ऑफ sin x स्क्वेअर. आणखी आपण एक बघूया. सपोज असं असेल डिफरन्शिएशन ऑफ cos 5x, differentiation of cos 5x. आता cos something चा डिफरन्शिएशन काय आहे? मायनस sin something. cos something चा मायनस sin something म्हणजे बघा cos 5x काय येणार? मायनस sin 5x. बट हा x आहे, हा x नाही आहे, मग याचं पण करायला पाहिजे. मग 5x किती येणार? 5x किती येणार? x ची पॉवर 1 आहे. आता आपण बघितलं पॉवर रूल, हा 1 इकडे येणार. हा टेक द पॉवर इन द न्यूमरेटर म्हणजे 5 into 1 and reduce the power by 1. म्हणजे जी पॉवर होती तिला 1 ने कमी करा. म्हणजे ही पॉवर 1 ने कमी झाली म्हणजे किती होणार आहे? 0. and something to the power 0 is 1. म्हणजे किती येणार? डिफरन्शिएशन 1. लक्षात घ्या मगाशी x स्क्वेअर होता, काय केलं आपण? 2 खाली घेतला, x ची पॉवर 1 झाली. x क्यूब असेल तर 3 खाली घेणार, x ची पॉवर 2 होणार. पण आता इथं 5x म्हणजे x ची पॉवर 1 आहे. 1 जेव्हा खाली येणार त्यावेळी 5 into 1 आणि x ची पॉवर 0 होणार, 1 ने कमी होणार. and something to the anything to the power 0 is 1 म्हणजे 5 होणार. बघा क्यूबिकचं क्वाड्रॅटिकचं लिनियर आणि लिनियरचं कॉन्स्टंट. सो डिफरन्शिएशन ऑफ क्यूबिक इज क्वाड्रॅटिक, डिफरन्शिएशन ऑफ क्वाड्रॅटिक इज लिनियर and differentiation of linear is constant and differentiation of constant is 0. आता समजा तुम्हाला 7 चा डिफरन्शिएशन करायचा, 7 एक कॉन्स्टंट नंबर आहे, याचा डिफरन्शिएशन करायचं. याला आपण काय लिहू शकतो? 7 into 1 काय नाही आहे म्हणजे 1. 1 म्हणजे काय हो? 1 म्हणजे x to the power 0. आता जर हा 0 खाली आला, तर किती होणार? 70 होणार की नाही? तर 70 नाही होणार. हा 0 आता खाली आला तर किती होणार आहे? 0 होणार. ठीक आहे. बघा 7 एक नंबर आहे, कुठलाही नंबर आहे, त्याच्या पुढे काय आहे? नाही. पुढे काय नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. 1 ने मल्टिप्लाय केलं काय फरक पडत नाही. 1 म्हणजे काय? x to the power 0. आणि आता जर हा 0 खाली आला बाय डिफरन्शिएशन बाय द पॉवर रूल की टेक द पॉवर इन द न्यूमरेटर. सो जर हा 0 खाली आला तर 7 into 0 will be 0. सो आता नंबर काय? क्यूबिकचं क्वाड्रॅटिकचं लिनियरचं कॉन्स्टंटचं 0. सो हा रूल हे लक्षात ठेवा. मग आता सो हे आपण बेसिक बघितलं की अबाउट चेन रूल. सो इथं काय ना cos of 5x चा cos something चा minus sin something. म्हणजे something x आहे का? नाही आहे. म्हणजे something चा पण करायला पाहिजे. 5x किती आता आपण बघितलं 5. कारण का x ची पॉवर किती आहे? 1 आहे.
1 खाली येणार ची पॉवर 0 होणार. So it will be minus 5u sin 5x. This is the difference of cos 5x. मग आता इथं बघूया. इथं cos ओमेगा t आहे. मग cos समथिंग आहे. इथं t आहे म्हणजे इथं पण t पाहिजे होता ना. इथं t आहे का? इथं t नाही आहे, इथं समथिंग आहे. अदर दॅन t आहे. मग cos समथिंगचं काय येणार? मायनस ऑफ साइन समथिंग म्हणजे काय? e इज इक्वल टू मायनस nba cos समथिंगचं मायनस साइन समथिंग. बट तो समथिंग आहे तो t आहे का? तुम्ही म्हणाल सर मगाशी x सांगितलं होतं. x कधी सांगितलं होतं? ज्यावेळी we are differentiating with respect to x. If we are differentiating with respect to x तर इथे x लागणार. इथं we are differentiating with respect to t. That means we need t, only t here. Only t आहे का? नाही आहे. ओमेगा t आहे. ओमेगा t म्हणजे काय? आता आपण इथं बघितलं 5x. मग ओमेगाची जागी कोण आहे? 5 आहे. इथं 5 ची जागी कोण आहे? ओमेगा आहे. मग 5x चं काय आलं? पुढे 5 आलं. तसंच ओमेगा t चं काय आलं? ओमेगा आलं. फॉर एक्झाम्पल ओमेगा t चं डिफरन्शियल आपल्याला करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू dt, d by dt. ठीक आहे? ओमेगा t चं आता हा ओमेगा कॉन्स्टंट आहे व्हॅल्यू मिळेल म्हणजे काय? d by dt ऑफ t. बघा dt कॅन्सल पण होते. असं पण म्हणू शकता. किंवा t ची पॉवर किती आहे? 1 आहे. t ची पॉवर 1 ज्यावेळी खाली येईल तेव्हा काय होणार आहे? ओमेगा * 1 आणि t ची पॉवर होणार 0. हा 1 खाली आला, t ची पॉवर 0 आणि एनीथिंग टू द पॉवर 0 इज 1. किती आला आन्सर? ओमेगा * 1 इज ओमेगा. समजलं? सो ओमेगा t चा डिफरन्शियल अगेन करावा लागणार इन द चेन रूल. सो ओमेगा t चा डिफरन्शियल इज ओमेगा. सो इट विल बी e will be equal to minus हा ओमेगा पुढे घ्या n b a ओमेगा माइनस माइनस कैंसिल sin ओमेगा t. n b a ओमेगा sin ओमेगा t. बघा ईएमएफ इंड्यूस झालाय कॉईल मध्ये आणि हा ईएमएफ ची इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये आले? ईएमएफ इक्वेशन इज इन द फॉर्म ऑफ साइन. या इक्वेशन मध्ये साइन आलेला आहे. दॅट्स व्हाय द अल्टरनेटिंग करंट इज इन द फॉर्म ऑफ सायनोसोडियल वेव्ह. सायनोसोडियल म्हणजे त्याचा कर्व कसा असणार आहे? साइनचा कर्व असणार आहे. त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल? जेव्हा साइनची व्हॅल्यू ऑफ साइन रेंज तुम्ही फंक्शन शिकत आहात ठीक आहे मॅथ्स मध्ये. सो व्हॉट इज द रेंज ऑफ साइन? साइनची व्हॅल्यू मॅक्सिमम कुठून कुठे असते? -1 पासून +1 पर्यंत असते. सो ठीक आहे, दिस इज द कर्व ऑफ साइन. So this is the minimum value -1. This one is the maximum value +1. Here it is 0. So या sin ओमेगा t ची maximum value 1 असेल, minimum value -1 असेल. When this value becomes 1, ही व्हॅल्यू जेव्हा 1 होईल त्यावेळी हे 1 इथे 1 नसणार. So E will become E max. So we can say E naught ला म्हणतात E max. E naught किंवा E max will be equal to NBA omega. NBA omega जेव्हा sin omega ची व्हॅल्यू 1 होईल. So we can write E is equal to E naught sin omega t. किंवा इथे write याला E naught कसं लिहितो मी? This value will become maximum when value of sin will become 1. sin ची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे? 1 व्हायला पाहिजे. तेव्हा हे फंक्शन मॅक्सिमम असेल का? नंबर ऑफ टर्म्स कॉन्स्टंट आहे, b मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, एरिया ऑफ कॉइल कॉन्स्टंट आहे, ज्या स्पीडने तुम्ही फिरवताय ती वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. ओव्हरऑल sin ची व्हॅल्यू चेंज होणार आहे ऍज पर द अँगल. जसं जसं अँगल बदलणार तसं तसं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होणार. sin ची व्हॅल्यू मॅक्सिमम 1 आहे. जेव्हा ती 1 होईल त्यावेळी दिस EMF will be maximum. कारण it depends only on sin. So as sin will become maximum, EMF will become maximum. So maximum EMF is denoted by E naught, which is NBAW. So NBAW we can replace it as E naught. So it is E naught sin omega t. So this is the equation of EMF. Now suppose here we have proved that AC alternating current is in the form of sinusoidal wave.
व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. इफ आय डिवाइड दिस बाय रेजिस्टन्स डिवाइडिंग both sides by R, resistance में जर divide किया, what will get? E by R is equal to E naught by R sin omega t. E by R म्हणजे काय? Current, voltage upon resistance. This will be I naught sin omega t. So this is the equation for current. ठीक है? Write down both the equations, and this is how we have proved how alternating current is sinusoidal. Sinusoidal फॉर्म मध्ये तो असणार आहे, साइनच्या फॉर्म मध्ये असणार आहे. ठीक आहे? हे बेसिक्स आहेत डिफरन्शिएशनचे. नाउ विल सी AC इन रेजिस्टर सर्किट. आता इथून पुढे चॅप्टर खूप एनालिटिकल आहे आणि सिंपल आहे. ठीक आहे? म्हणला तर सिंपल आहे, म्हणला तर टफ आहे, पण बघा सिंपल आहे. लॉजिकली तुम्ही स्टडी करा. AC circuit with resistor. AC circuit with resistor. Now suppose the resistor is connected. बघा इथं साइनचा सिम्बॉल आहे, बॅटरी नाही यूज केली, साइनचा सिम्बॉल आहे. साइनचा सिम्बॉल म्हणजे काय? AC सप्लाय. इथं पॉवर सप्लाय आहे and that is AC wave. ठीक है? Resistor R is connected. Suppose EMF supply is E naught sin omega t. आता आपण बघितलं E is equal to E naught sin omega t. Resistance is R. ठीक है? So if I write by Ohm's law में क्या होईल? From Ohm's law, current upon EMF upon resistance will be current. I will be equal to E upon R. So I is equal to E क्या है? E naught sin omega t upon R, and this E naught upon R will be equal to I naught sin omega t. I naught sin omega t. ठीक है? मग असं जेव्हा आहे तेव्हा this I naught will be equal to maximum current. I naught is what? I max, which is nothing but E naught by R. E naught ची व्हॅल्यू आपण बघितली होती. E naught ची व्हॅल्यू किती होती? NVA omega upon R. This is maximum current. And NVA omega is what? Maximum voltage. Now this is the first circuit. जो पहिला प्रूफ होता, this is for 3 marks. This one is for 2 marks. पहिला प्रूफ होता जो sinusoidal wave मध्ये प्रूफ करा. AC as a sinusoidal wave. That was for 3 marks. This is for 2 marks. AC current with resistor. आता here see we can conclude two conclusions that EMF equation is also sine and current equation is also sine. That means we can draw a curve. यातला कोण मोठा आहे? EMF मोठा आहे की करंट मोठा आहे? बघूया. EMF ला डिवाइड केल्यानंतर करंट भेटलाय. EMF ला डिवाइड केल्यानंतर करंट भेटलाय. That means करंट हा छोटा असणार. EMF मोठा असणार आहे. कारण मोठ्या क्वांटिटीला जर तुम्ही डिवाइड केलं तर मिळणारा आन्सर काय येतो? छोटा आहे. ठीक आहे ना? सो EMF मोठा असणार आहे. दोघांची वेव्ह साइन आहे. So this is the curve. याला तुम्ही म्हणू शकता I naught. This is called E naught. 0. हा किती आहे? 90 डिग्री, pi by 2. This one is pi. 3 pi by 2 and 2 pi. Here it is omega t. Angle. I naught and E naught.
E नॉट. EMF मोठा आहे. का मोठा आहे? EMF ला डिवाइड केल्यानंतर कोण मिळाले? करंट मिळाले. सो करंट इज स्मॉलर. नाउ सी हियर both are acquired, both EMF and current acquired maximum value at the same time. I by 2 and दोघांनी सेम व्हॅल्यू एक्वायर केले आहे. सो दॅट मीन्स बोथ आर ट्रॅव्हलिंग विथ ईच अदर. दोघांचं मोशन काय सेम आहे. सो नो वन इज लॅगिंग अँड नो वन इज लीडिंग. म्हणजे कोणी पुढाकार घेतलेला आहे, कोणी पुढे नाही आहे, कोणी पाठीमागे पडलेलं नाही आहे. बोथ आर इन सेम फेज, सेम फेज. सो इफ वी आर ड्रॉ द डायग्राम ऑफ फेजर डायग्राम, फेजर डायग्राम, फेजर डायग्राम जर आपण ड्रॉ केली, सो वी कॅन राइट हियर की दोघांचा फेज सेम आहे. सो वी कॅन से आय आर आणि ई आर. आता इथं आर काय यूज करायचं हे नंतर सांगेन मी. करंट इन रेजिस्टर सर्किट अँड ईएमएफ ऑफ रेजिस्टर सर्किट. याला आपण रेजिस्टर सर्किट नाव दिलेलं आहे, सर्किट विथ रेजिस्टर. सो करंट इन रेजिस्टर सर्किट अँड ईएमएफ इन रेजिस्टर सर्किट आर इन अ फेज. दोघांमध्ये काय अँगल आहे का? नाही. याच लाईन वरती आपण दोघंही दाखवलेले आहेत. दोघांमध्ये काही अँगल नाही. अँगल म्हणजे नो वन इज अहेड, नो वन इज बिहाइंड, नो वन इज लॅगिंग, नो वन इज लीडिंग. कोणी पुढे नाहीये, कोणी पाठीमागे नाहीये. दोघं सोबत चालले आहेत कारण दोघांच्याही व्हिडिओमध्ये काय आहे? साइन साइन आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट एसी सर्किट विथ रेजिस्टर. नेक्स्ट वी विल स्टडी फेजर डायग्राम तशीच राहू द्या. नेक्स्ट वी विल स्टडी एसी सर्किट विथ. आता हा क्वेश्चन जर विचारला, डायग्राम काढायची, एक्सप्रेशन लिहायचे, ग्राफ काढायचा, फेजर डायग्राम मध्ये मेन्शन करायचं, एवढं करायचं. ठीक आहे. नेक्स्ट एसी सर्किट विथ इंडक्टर. इंडक्टर म्हणजे इथं काय असणार आहे? इंडक्टर कॉइल असणार आहे. तिचा काहीतरी सेल्फ इंडक्टन्स असणार आहे एल. मगाशी रेजिस्टर होता. मग मला सांगा EMF जनरेटेड बाय इंडक्टर कॉइल इज माइनस एल डी आई बाय डी टी. बरोबर. दिस इज बाय सेल्फ इंडक्शन. सेल्फ इंडक्शन ना इतका EMF जनरेट होतो. मग फॉर इंडक्शन एक्सप्रेशन टू डिराइव द EMF जनरेटेड EMF we need current. करंट ला जर डिफरेंशिएट केलं then we will get the EMF. So as a supply I will use current. As a supply I will use current. Last time आपण इथे काय यूज केलं होतं? EMF. E is equal to E naught sin omega. तुम्ही म्हणता असता एकदा EMF यूज केला, एकदा करंट यूज केला. ऍक्च्युअली बॅटरीतून व्होल्टेज पण येतो आणि करंट पण येतो. दोन्ही एनालॉगस क्वांटिटीज आहेत. ठीक आहे ना. व्होल्टेज करतो, पोटेन्शियल डिफरन्स. आता हीट आणि टेम्परेचर. हीटचा डिफरन्स असेल तर टेम्परेचर फ्लो होणार. हीट फ्लो, सॉरी टेम्परेचर डिफरन्स असेल तर हीट फ्लो होणार. हाईट डिफरन्स असेल तर वॉटर फ्लो होणार. पोटेन्शियल डिफरन्स असेल तर करंट फ्लो होणार. ठीक आहे ना. मग तसंच इथं पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट आर एनालॉगस प्रॉपर्टीज. I will use current. Now this inductor will produce back EMF. This inductor will produce E back. Why E back? E back from Lenz's law. Lenz ने काय सांगितलं? According to Lenz, an induced EMF is in the opposite direction to the change in flux which produces it. ज्याच्यामुळे तो प्रोड्यूस झाला त्याच्याच अपोजिट मध्ये असणार आहे. आता हा सेल्फ इंडक्शन आहे. सेल्फ इंडक्शन कुणामुळे प्रोड्यूस झाला? याच्या इलेक्ट्रॉनमुळे. हा कुठे आहे? या डिरेक्शन मध्ये. पण याच्यामुळे प्रोड्यूस झाला त्याच्याच हा अपोजिट असणार आहे. दिस इज अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ. म्हणजे सपोज दिस इज प्रोड्यूस्ड EMF E, दिस इज सप्लाइड EMF E, तर हा E बॅक काय असणार? त्याच्या अपोजिट असणार आहे. सो फ्रॉम किर्चॉफ्स लॉ, किर्चॉफच्या लूप रूलला आपण काय लिहू शकतो? हा E पॉझिटिव्ह आहे आणि हा E निगेटिव्ह आहे कारण हा याच्या अपोजिट आहे. So summation of net EMF is 0 according to Kirchhoff's law. ठीक है. Potential difference तर नाहीच आहे. Actually Kirchhoff's law काय असतो? Summation of EMF plus summation of potential difference PD is equal to 0. Potential difference मध्ये resistance लागतो, I into R करतो. पण resistance नाही आहे, कुठलाही resistance ने connected नाही. So that will be 0. Summation of E मध्ये पहिला E आहे, that is supplied, plus हा आहे
E back, okay, which is in the opposite direction. E back. किंवा E back मला आपण नेगेटिव्ह साइन नंतर कन्सिडर करू. E back. E back किती असतो E back? मायनस L di by dt. मायनस L di by dt is equal to 0. ठीक है. आता याला पलीकडे पाठवूया. E is equal to L di by dt. L di by dt. मग सांगा E is equal to L d by dt differentiation of I. I ची व्हॅल्यू किती आहे? I naught sin omega t. इथं पुट करतो I naught sin omega t. आता यातनं कोण कॉमन येतो? I naught कॉमन येतो. Then E will be equal to I naught L. E will be equal to I naught L d by dt of sin omega. आपण मगाशी रिव्हिजन केलेलं आहे. व्हॉट इज द डिफरन्शिएशन शिकलेलो आहोत. व्हॉट इज द डिफरन्शिएशन ऑफ साइन समथिंग. साइन समथिंग चं डिफरन्शिएशन येणार आहे कॉस समथिंग. मग बघा I naught L डिफरन्शिएशन ऑफ साइन समथिंग इज कॉस समथिंग. आपलं मायनस साइन इथे राहिलेलं आहे. ठीक आहे. ते प्लस झालं. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. हे मायनस केल्यानंतर प्लस झालं. So I naught L differentiation of sin something is cos something. Cos omega t. पण तो something t आहे का? इथं t असल्याने t पाहिजे होतं. t नाही आहे. मग त्या ओमेगा t चा परत करायला पाहिजे. कोण आहे इथं? ओमेगा t आहे. त्या ओमेगा t चा परत करायला पाहिजे. आपण पाहिलेलं आहे ओमेगा t चं डिफरन्शिएशन किती येणार? t ची पॉवर 1 आहे. ती खरी येणार. म्हणजे ओमेगा into 1 and t to the power 0. anything to the power 0 is 1. ठीक है ना. reduce take the power in the numerator and reduce the power by 1. so 1 ला खाली घेतला आणि पॉवर 1 ने कमी केली म्हणजे 0 झाले. ठीक है. so ओमेगा याचा ओमेगा. so E is equal to I naught L into omega. this I naught L into omega, I naught L into omega याला आपण E naught म्हणू शकतो. E naught याला काय म्हणू शकतो? E naught म्हणजे काय? E naught is equal to I naught omega into L. I naught omega into L. I naught omega into L. याच्या जागी आपण काय लिहू शकतो? E naught. So the final expression will be E is equal to E naught. या सगळ्याच्या जागी आपण E naught पुट केलं. E0 into cos omega t. बरं सुरुवातीला जी करंटची इक्वेशन होती ती कसली होती? साइन ची होती. आता जी ईएमएफ ची इक्वेशन आली आहे ती कशी निघाली आहे? कॉस ची आली आहे. म्हणजे ग्राफ असा असेल का? नसणार आहे. ग्राफ मध्ये फरक असणार आहे. दुसरी गोष्ट ग्राफ नंतर डिफर होणारच आहे. एक ग्राफ कॉस चा असणार. मगाशी बघा दोन्ही ग्राफ साइन चे होते. आता एक ग्राफ साइन चा असणार आहे, एक ग्राफ प्लस असणार आहे कॉस चा. दुसरी गोष्ट याला मोठा करू. ईएमएफ ची व्हॅल्यू किती हे बघूया आपण. आता करंटला मल्टिप्लाय होऊन ईएमएफ बनलाय म्हणजे कोण मोठा असणार? ईएमएफ मोठा असणार. कारण का गुणाकारामुळे गोष्ट मोठी होते. सो I naught ला तुम्ही काहीतरी मल्टिप्लाय केलं आणि मल्टिप्लाय केल्यामुळे E naught मोठा झालेला आहे. त्यामुळे E naught ची व्हॅल्यू मोठी असणार जशी या केस मध्ये. सो E naught तर मोठाच राहणार आहे. दुसरी गोष्ट ग्राफ बघूया. कुणाचा साइन आहे कुणाचा कॉस आहे? I naught I चा ग्राफ तर साइनचा आहे. तो I चा ग्राफ आपण I साठी घेऊया. उरला कुणाचा? E naught चा. E naught चा कॉस आहे. सो आपण हा E चा ग्राफ कॅन्सल करूया. इथं हा मागाचा ग्राफ घेऊन घ्या. तो लास्ट केसचा होता. आता मी याच मध्ये करेक्शन करतो. यू विल गेट द न्यू ग्राफ दॅट इज फॉर AC सर्किट विथ इंडक्टर. आता इथं बघा. दिस इज द कर्व ऑफ I naught. हा I naught चा कर्व आहे. नेक्स्ट E naught ची इक्वेशन कॉस ची. ठीक आहे. दुसरी गोष्ट E naught मोठा आहे. मोठा E naught पेक्षा का I naught मल्टिप्लाइड बाय समथिंग इज E naught. मल्टिप्लाय केल्यामुळे E naught मोठा असणार आहे. आणि cos कर्व ऑफ cos स्टार्ट्स फ्रॉम 1 इथून चालू होतो. 90 डिग्रीला तो 0, 180 डिग्रीला -1 होतो. इथं -1 होतो. परत 270 ला 0 होतो. परत 360 ला 1 होणार. ठीक आहे. इथं परत तो 1 होतो.
परत या व्हॅल्यूला 0 परत इकडं या प्रकारे झाला पुढे जातो. So this is the curve of cos. मग इन द फेजर डायग्राम मध्ये जर आपण बघायचं झालं की आपला कोणता कर्व पुढे आणि कोणता कर्व पाठीमागे आहे. जी व्हॅल्यू I0 चा कर्व व्हॅल्यू जी मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड करणार आहे ती किती डिग्री वरती क्रिया करते π/2 वरती. म्हणजे I0 च्या कर्वची व्हॅल्यू करंटच्या कर्वची व्हॅल्यू तर 0 आहे ती इन्क्रीज होते आणि π/2 वरती इट अटेंड्स द मॅक्सिमम व्हॅल्यू. बट EMF च्या कर्वनं मॅक्सिमम व्हॅल्यू 0 डिग्रीलाच अटेंड केली आहे. म्हणजे कोण पुढे आहे EMF चा कर्व पुढे आहे त्यांना ऑलरेडी ती व्हॅल्यू अटेंड केली आहे. पण साइनला अजून π/2 डिस्टन्स कव्हर करायचा आहे. π/2 डिस्टन्स कव्हर केल्यानंतर इतका टाइम कव्हर केल्यानंतर इट विल अटेन द व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू. दॅट मीन्स व्हिच कर्व इज अहेड I0 curve is ahead. EMF is leading and which is lagging? Current is lagging. Current is lagging and EMF is leading. EMF is ahead, current is behind. So I can write here this as EL. किती डिग्रीनं मागे आहे हा करंट π/2 डिग्रीनं मागे आहे. तुम्हाला वाटेल सर्किट मधला करंट सर पुढे गेलाय. करंट पुढे नाही इतकं गेल्यानंतर त्याची व्हॅल्यू मॅक्सिमम होणार आहे. याची 0 डिग्रीलाच मॅक्सिमम झाली म्हणजे ऍक्च्युअली पुढे E आहे. E ला मी पुढे लिहिलं 90 डिग्री आहे हा पुढे गेलाय पाठीमागे आला करंट. सो इथे मी लिहिणार IL. आता कळलं R for resistor circuit. IR is what? Current in resistor circuit. ER is for EMF in resistor circuit. EL is for EMF in inductor circuit. Inductor चा सिम्बॉल L असतो. IL is what? Current in inductor circuit. मग या एक्सिसवर तिघ जण आले. हे दोघं ऑलरेडी इन द फेज होते आणि हे दोघं 90 डिग्रीच्या डिफॉर्म होते. 90 डिग्रीच्या डिफॉर्म. नाउ the next circuit, capacitor circuit. AC circuit with capacitor. AC circuit with capacitor. आता हे तिन्ही सर्किट विथ रेजिस्टर, सर्किट विथ इंडक्टर आणि सर्किट विथ कॅपॅसिटर. हे तिन्ही सर्किटचं वेटेज सेम आहे. 2 ते 3 मार्कला येतं. त्यामध्ये डायग्राम, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, ग्राफ आणि फेजर डायग्राम एवढं सगळं लागतं. थेरी काय घ्यायला लागत नाही पण हे सगळंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट एसी सर्किट विथ कॅपॅसिटर. आता मी इथला इंडक्टर काढून इथे काय प्लेस करणार आहे कॅपॅसिटर प्लेस करणार आहे. आता इथं सुरुवातीला आपण EMF दिला तरी चालेल. E0 sin omega t. T is equal to E0 sin omega t. This is the supplied EMF. Okay. Now, what is the definition of capacitor? Capacitor की definition क्या है? It is charge per unit potential difference. Okay. Q by V. From here, what we can say? If I differentiate both the sides, suppose EMF, if I write EMF over here, it will be this Q can be written as CV. Q can be written as CV. Next one, what is current? Current is dQ by dt. Current is dQ by dt. बरोबर? Current is what? Rate of change of charge, rate of flow of charge per unit time. If I differentiate both the sides, या V ला आपण काय लिहू शकतो? C into E. V म्हणजेच voltage म्हणजेच EMF. Both are the same thing. If I differentiate both the sides, it will what will happen? Value of capacitor is C. It will be dQ by dt
differentiating with respect to time. C the constant है, C is the differential by time. This will be dE by dt. dE by dt. ठीक है? What is change in flow of charge per unit time? It is current. Rate of flow of charge per unit time is current. C d by dt. कुणाचा डिफरन्स आहे E. What is E? E naught sin omega t. E naught sin omega t. आता याचा डिफरन्शिएट करायचं. आपण केल्या आताच E naught बाहेर येणार. ठीक आहे ना, मॅक्सिमम व्हॅल्यू की बाहेर येणार. sin चा डिफरन्शिएट करायचं. So I is equal to C into E naught. Differentiation of sin omega t. बघा sin चा डिफरन्शिएशन किती येणार? sin चा डिफरन्शिएशन sin समथिंग चा cos समथिंग. अगेन ते समथिंग t आहे का? इथे t आहे म्हणजे इथे पण t पाहिजे. t नाही ओमेगा t आहे, त्याचा ओमेगा येणार. सो c into e naught. आता ते e naught ला मी आधी लिहितो इथं. e naught into c ओमेगा t चा ओमेगा येणार डिफरन्शिएशन बाय चेन रूल आणि sin समथिंग चा cos समथिंग. cos ओमेगा t. Okay. Now we will assume this E naught C omega as I naught. I naught as I naught will be equal to E naught C omega. So you want omega C. So your equation will be. जर तुम्ही I naught assume केले, so it will be I naught cos omega t. बघा आता इथं गंमत बघा. इन कॅपॅसिटर सर्किट सप्लाइड व्होल्टेज इज साइनसॉइडल, ईएमएफ इज साइन एंड करंट इज कॉस. इंडक्टर मध्ये काय होतं? ईएमएफ कॉस होता आणि करंट साइन होता. आता उलट झालेलं आहे. ईएमएफ काय आहे? साइन आहे आणि करंट काय आहे? कॉस आहे. दुसरी गोष्ट कोण मोठा आहे बघूया. I naught का मोठा आहे? E naught ला मल्टिप्लाय करून I naught आला. मग प्रोडक्ट मुळे या दोघांच्या प्रोडक्ट मुळे I naught काय असणार आहे? ह्या E naught पेक्षा मोठा असणार आहे. सो I naught मोठा असणार. दुसरी गोष्ट I naught ची इक्वेशन कशाची आहे? I ची इक्वेशन cos ची आहे आणि E ची इक्वेशन sin ची आहे. आपण इथं थोडासा चेक करूया. ग्राफ हाच ठेवायचा. फक्त इथं येणार E naught. का? E छोटा आहे. E ला मल्टिप्लाय केल्यानंतर I naught मिळतो. I naught मोठा आहे. I naught गेला वरती. दुसरी गोष्ट ग्राफ सॅटिस्फाय होते का बघूया. E चा ग्राफ आहे sin चा. बघा sin चा ग्राफ आहे. हा sin चा आहे, 0 पासून स्टार्ट होतो. I चा ग्राफ कशाचा आहे? cos चा आहे. बरोबर आहे का बघूया. cos चा ग्राफ 1 पासून चालू होतो. हा cos आहे. सो दिस ग्राफ, राइट फ्रॉम दिस ग्राफ. आता मी थोडेफार इथे चेंजेस केलेले आहेत. हा जुना ग्राफ नाही, आता नवीन झालेला आहे. जुन्यामध्ये इथे I naught होतं, इथे E naught होतं. दॅट ग्राफ इज ऑफ इंडक्टर सर्किट. This graph is of capacitor circuit. मग आता इथे कन्क्लुजन आपण बघूया. कन्क्लुजन आपण बघितले काय? आता इथे मी हे उचलून टाकतो तुमचा. So this diagram, mathematical expression, then conclusion is बघा कोण पुढे आहे? I is ahead. I is leading. Why I is leading? Maximum value attained by I is at 0 degree. But E will attain the maximum value. EMF will attain its maximum value at pi by 2. EMF नंतर अटेंड करणार आहे. पहिल्यांदा कोण अटेंड केले आहे? I ने 0 डिग्रीला अटेंड केली. पण E ने कधी अटेंड केली? pi by 2 ला. मग अशी उलट होतं. इंडक्टर मध्ये इथं E होता. म्हणजे E ने EMF ची व्हॅल्यू 0 डिग्रीलाच मॅक्सिमम झाली. पण करंट इथं होता. करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू कधी झाली? ती pi by 2. इथं रिव्हर्स आहे. सो हियर करंट इज लीडिंग and EMF is lagging. किती डिग्री ना? अगेन pi by 2. मग करंट लीडिंग आहे. आता बघा मगाचपासून आपण काय केलं आहे? इथं करंट लिहिलं आहे, इथं करंट लिहिलं आहे. तिसरा करंट पण इथंच लिहिलो. म्हणजे तिन्ही करंट इथंच येते. IC म्हणजे कोण? करंट इन कॅपॅसिटर. मग करंट पुढे आहे, करंट लीडिंग आहे. लॅगिंग कोण आहे? E naught. लॅगिंग आहे म्हणजे पाठीमागं. लॅगिंग आहे म्हणजे पाठीमागं. इथं लिहूया EC. आता लक्षात ठेवायला सोपं आहे. IR ER सोबत
IR सोबत दुसरी गोष्ट हे लक्षात ठेवायचे, सगळे करंट इथंच लिहायचे, सगळे करंट इथंच लिहायचे. कोणते कोणते करंट? रेझिस्टन्स वाला करंट, इंडक्टर वाला करंट, कॅपॅसिटर वाला करंट, तिन्ही करंट इथं आले. एका डायरेक्शन आले, हे पण लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, पहिल्या सर्किट मध्ये काय होतं? रेझिस्टन्स आणि करंट एका साइडला, EMF आणि करंट इन रेझिस्टर सर्किट आर इन सेम फेज. सेम फेज म्हणजे ER इथं झालं. म्हणजे ह्या तिघांसोबत, तीन करंट सोबत ER पण इथं आला रेझिस्टन्स वाला. आता उरलं कोण? इंडक्टर मधला EMF आणि कॅपॅसिटर मधला EMF. सो इंडक्टरचा EMF काय? लीडिंग आहे 90 डिग्री आणि कॅपॅसिटरचा EMF काय? लॅगिंग आहे 90 डिग्री. ते दाखवण्यासाठी आपण केलं इथं करंटला लिहिलं नाही. हा कॅपॅसिटरचा करंट इथं लिहून EMF इथं लिहिण्यापेक्षा मी थोडंसं असं केलं. त्याचा आपल्याला पुढे काय यूज होणार आहे पण बघूया. कळलं? तिन्ही करंट इथं प्लॉट करायचे. I रेझिस्टन्स मधला करंट इज इन सेम फेज विथ EMF ऑफ द रेझिस्टन्स. त्यामुळे ER पण इथं आलं. त्यामुळे ER पण इथं आलं आहे. ER. नाउ EMF of inductor leads and EMF of capacitor lags. Okay? किती मिनिट झाले? 47. हां? 47. 47 झाले काय? मग थांबूया. So we have seen three circuits. One AC with resistor, AC with capacitor, and AC with inductor. Now after this, we are going to study that is LCR circuit in the next lecture. Thank you very much.